आकाशवाणी पुणे. शांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. ठळक बातम्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्यांसोबत काम करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. नागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक अथवा पूर्णवेळ संचालकपदी लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्यास RBI द्वारे प्रतिबंध. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचं 1 आणि 2 जुलै रोजी प्रस्थान. आणि आगामी 5 दिवस वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात पाऊसमान कमीच राहण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लसीकरण आणि कोविड परिस्थितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची काल बैठक घेतली. यावेळी मोदी यांनी देशातील लसीकरणाच्या प्रगतीबद्दल सविस्तर आढावा घेतला. देशात सध्या वयोगटानुसार सुरू असलेल्या लसीकरणाच्या व्याप्तीबद्दल मोदी यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर विविध राज्यातील आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीवरील कर्मचारी आणि सर्वसामान्य लोकांना दिल्या गेलेल्या लसीकरणाची माहितीही मोदी यांनी यावेळी देण्यात आली. येत्या काही महिन्यात लसीचा पुरवठा आणि उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याबद्दलची माहिती अधिकाऱ्यांनी मोदी यांना या बैठकीत दिली. गेल्या 6 दिवसात 3,77,00,000 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. मलेशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा या देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे. या आढावा बैठकीत पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना राज्यांबरोबर काम करण्याचे निर्देश दिले असून चाचण्यांची गती कमी होणार नाही याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर कोविन ॲपची जगभरात दखल घेतली जात असल्याची माहिती देखील मोदी यांना यावेळी देण्यात आली. कोविन ॲपच्या रूपानं भारताच्या तंत्रज्ञानात रस दाखवलेल्या सर्व देशांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही मोदी यावेळी म्हणाले. अधिकाऱ्यांनी त्यांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा शोध आणि अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांशी संपर्क साधला जात असल्याचं सांगितलं. तर या कामी मोदी यांनी स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थांना सामील करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 78वा भाग आहे. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, आकाशवाणीचं संकेतस्थळ न्यूज ऑन AIR तसंच या मोबाईल ॲपवरून देखील त्याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधील अनुवाद ऐकवण्यात येणार असून त्यानंतर रात्री 8 वाजता त्याचं पुन्हा प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं नागरी सहकारी बँकांसाठी व्यवस्थापकीय संचालक अथवा पूर्णवेळ संचालक पदांच्या नियुक्तीसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार बँकिंग किंवा वित्त क्षेत्रातील पदवीप्राप्त, 70 वर्षांपेक्षा कमी वय असणारे तसंच बँकिंग अथवा बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील किमान 8 वर्षांचा अनुभव असणारी व्यक्ती या पदासाठी पात्र ठरू शकते, असं RBIनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. तसंच सहकारी बँका अथवा सहकारी क्रेडिट सोसायटीच्या संचालक पद भूषवलेल्या व्यक्तीला या पदावर नियुक्त करू नये. त्याचप्रमाणे खासदार, आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी व्यक्तीची या पदावर नियुक्ती करता येणार नाही, असंही अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा काल सक्तवसुली संचालनालयामार्फत केल्या जात असलेल्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. काळा पैसा पांढरा करण्याप्रकरणी ईडीनं त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मात्र देशमुख यांनी पत्र लिहून आपण चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचं कळवलं. 2च दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयानं देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई इथल्या निवासस्थानांवर छापे टाकले होते. दरम्यान देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना मुंबईतील विशेष न्यायालयानं काल 1 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती काल राज्यात सर्वत्र साजरी करण्यात आली. या दिनाच्या औचित्यानं कोल्हापूर इथं सुरू करण्यात आलेल्या पहिल्या
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव संस्थेच्या अर्थात सारथी उपकेंद्राचं उद्घाटन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ट्विटर संदेशातून अभिवादन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुणे शहर, पिंपरी चिंचवड इथंही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं यानिमित्त विचार प्रबोधन पर्वाच्या ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे यंदाचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांना, मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अस्पृश्यता निवारणासह श्रमिक, शेतकरी कामगारांच्या दुःख मुक्तीसाठी शाहू महाराजांनी सतत प्रयत्न केले. दूरदृष्टी आणि गुणग्राहकता हेरणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होते, असं मत सबनीस यांनी यावेळी व्यक्त केलं. आगामी आषाढी वारीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं येत्या गुरुवारी 1 जुलैला तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं शुक्रवारी 2 जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान होणार आहे. यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी रद्द करण्यात आली असली तरी 430 दिंड्यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीला प्रस्थान सोहळ्यावेळी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आल्याचं आळंदी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे प्रमुख विकास ढगे पाटील यांनी सांगितलं. या सर्व प्रतिनिधींची 1 जुलै रोजी कोरोना चाचणी करण्यात येणार असून निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांनाच प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असं ढगे पाटील म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा शुक्रवार 2 जुलै रोजी पारंपरिक पद्धतीनं प्रस्थान सोहळा होणार असून त्यानंतर 19 तारखेपर्यंत पालखी आजोळ घरीच राहील. नंतर एसटी बसमधून माऊलींच्या पादुका पंढरपूरकडे रवाना होतील. वाखरीपासून पुढील 1.5 किलोमीटर अंतर पायी जाण्यास शासनानं परवानगी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सोलापूर, नंदुरबार, शहादा, सातारा, नवी मुंबई, दहिसर, धुळे, परभणी, जळगाव, नांदेड, कळंबोली, नवी मुंबई, अहमदनगर, कुडाळ, अमरावती, परळी इथं भाजपा कार्यकर्त्यांनी वाहतूक अडवून ठेवली होती. यावेळी ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. बारामती इथं हलगीनाद करण्यात आला, तर गोंदिया इथं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. नागपूर इथं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर चंद्रपूर इथं झालेल्या आंदोलनात आमदार सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले होते. याच मुद्द्यावरून काल मुंबई, ठाणे इथंही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, गिरीश महाजन हे नेते मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले होते. तर ठाणे इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. ठाणे इथं पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यावेळी प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी अटक केली. गडचिरोली आणि पालघर इथं ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपनं आंदोलन केलं, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातर्फे पेट्रोल डिझेल भाववाढ, कृषी कायदे या विरोधात केंद्र सरकार विरोधी निदर्शनं करण्यात आली. राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरल्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. रत्नागिरीजवळ उक्षी आणि भोके या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या दरम्यान करबुडे बोगद्यात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे निजामुद्दीन ते मडगाव मार्गावरच्या राजधानी एक्सप्रेसचं इंजिन काल पहाटे 4:15च्या सुमारास रुळावरून घसरलं होतं. या अपघातात कोणीही जखमी झालं नव्हतं. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या 4 तासात दरड दूर करून मार्ग सुरळीत केला.
9:15 वाजता राजधानी एक्सप्रेस तर 10:30 वाजता इतर सर्व खोळंबलेल्या गाड्या आपापल्या मार्गावर मार्गस्थ झाल्याची माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंद करण्यात आलेली पंचवटी एक्सप्रेस कालपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पंचवटी आणि मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार होत्या. मात्र प्रवाशांची मागणी असल्यामुळं कालपासूनच या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. वाहन चालवण्यासाठी लागणाऱ्या पक्क्या परवान्यासाठीची चाचणी आता अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. वाहन चालवण्याचा तात्पुरता परवाना आता ऑनलाईन मिळत असल्यानं पक्क्या परवान्यासाठीची नियमावली अधिक कठोर केली जाणार असल्याचे संकेत परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. सध्या पक्क्या परवान्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांमध्ये आणखी काही गोष्टींची भर पडण्याची शक्यता आहे. तसंच या परवान्यासाठी सुद्धा लेखी चाचणी घेण्याच्या दृष्टीने विचार सुरू असून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन स्टिम्युलेटर उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मुख्य म्हणजे काही रक्कम घेऊन दलालांमार्फत वाहन परवाने देण्याची जी पद्धत आहे तिला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं लगाम घातला जाणार आहे. मुंबई पुणे मार्गावर धावणारी डेक्कन एक्सप्रेस विशेष गाडी कालपासून विस्टाडोम या दिमाखदार बोगीसह धावू लागली आहे. या बोगीमध्ये देण्यात आलेल्या मोठ्या खिडक्या, काचेचं छप्पर आणि इतर सुविधांमुळे मुंबई पुणे प्रवास केवळ सुखद नाही तर नेत्रसुखद देखील होणार आहे. राज्यात काल 9,812 नवीन कोरोनाबाधित आढळून आले तर 8,752 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 179 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 95.93% झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या एक पद एक वृक्ष या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते काल सोलापूर इथं करण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसंच जिल्हा परिषदेच्या संबंधित सहकारी संस्था यांच्या मार्फत 20,000 झाडे लावण्यात येणार आहेत. लावण्यात येणाऱ्या झाडांचं संगोपन देखील झाड लावणाऱ्यानं करायचं आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील निजामपूर गावात धुळे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेनं कारवाई करून प्रतिबंधित गुटखा तसंच पान मसाल्याचा मोठा साठा काल जप्त केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पकडण्यात आलेल्या पिकअप वाहनातून प्रतिबंधित गुटखा पान मसाला भरलेल्या 208 गोण्या मिळून अंदाजे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील म्हाळुंगे बालेवाडी इथं प्रस्तावित असणाऱ्या देशातल्या पहिल्या क्रीडा विद्यापीठासाठी राज्य शासनानं 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र कोरोनामुळे निधीच्या कपातीची शक्यता नाकारता येत नाही. मात्र विद्यापीठाच्या प्रकल्पाला गती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी काल पुण्यात दिलं. म्हाळुंगे बालेवाडी इथं प्रस्तावित असणाऱ्या देशातल्या पहिल्या क्रीडा विद्यापीठाची पाहणी क्रीडा मंत्री सुनील केदार आणि पवार यांनी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. CSR माध्यमातून निधी उभारण्यात यावा अशीही सूचना पवार यांनी क्रीडा विभागाला यावेळी केली. दिल्लीमध्ये काल भारतीय खो खो महासंघाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये महाराष्ट्राचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर चंद्रजीत जाधव यांची संयुक्त सचिवपदी तर कार्यकारिणी सदस्यपदी गोविंद शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2021 ते 2025 या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे. हवामान. मान्सूनची वायव्य भारतातली थांबलेली वाटचाल अजून 7 दिवस पुन्हा सुरू होणार नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळं राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंडीगड आणि राजस्थान, उत्तर प्रदेश तसंच पंजाबच्या उर्वरित भागात मान्सूनची प्रतीक्षा आणखी आठवडाभर तरी करावी लागणार आहे. आगामी 5 दिवस वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात पाऊसमान कमीच राहील असंही वेधशाळेनं सांगितलं आहे. मात्र या काळात देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह वादळी पावसाची एखादी सर या भागात हजेरी लावू शकते. हिमालयाच्या पायथ्याचा भाग तसंच ईशान्य भारतासह केरळ आणि कोकणात मात्र येत्या 6 दिवसात सर्वत्र पाऊस अपेक्षित असून तुरळक ठिकाणी मुसळधार सरी हजेरी लावू शकतात. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्यांसोबत काम करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. नागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक अथवा पूर्णवेळ संचालकपदी लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्यास RBI द्वारे प्रतिबंध. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचं 1 आणि 2 जुलै रोजी प्रस्थान. आणि आगामी 5 दिवस वायव्य,
मध्य आणि पश्चिम भारतात पाऊसमान कमीच राहण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.